नमस्कार मंडळी, कशा आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं भटका प्रदीप या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा प्लॅन आहे आपला मुरगगड, जे आहे सुधागड तालुक्यामध्ये आणि रायगड डिस्ट्रिक्टमध्ये आहे. सो आजचा प्लॅन आपला आहे मुरगगड. पाठीमागे बघताय माझ्या, ते एक्सप्लोअर करण्यासाठी. सो चला, आता मी आहे भिलसावे विलेजमध्ये. तर इथून ट्रेक आहे आपला एक 30 ते 45 मिनिटाचा ट्रेक. एवढा काय हार्ड नाही आहे. सो आता आहे मी बेस विलेजला, पाठीमागे बघताय माझ्या. आता हे जे बघतायत हे आता मी आहे गावात. तर भिलसावे गावामध्ये आहे आणि हे इकडं आहे भवानी मातेचं मंदिर. याच्या साईडनंच आपला ट्रेक चालू होतो. हे बघा, इथे वरती त्यांचं दळवी, अनिता दळवी त्यांच्या वाईफचं नाव आहे. नंबर आहेत त्यांचे आणि समोर मेस आहे, बघू शकता. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता. काय नाव तुमचं? आपले नंबर होतं आहे अनिता दलवी. आपले अनंता दलवी. तर इथंच यांचं या गावामध्ये शॉप आहे आणि मेस पण आहेत. तर यांना यायच्या आधी कॉन्टॅक्ट करा. नाश्त्याची ऑर्डर किंवा जेवायची ऑर्डर द्या काकांना. चला आता आपण ट्रेकला सुरुवात करूया. आणि आपल्यासोबत आहेत आज अंकुश सर. काय म्हणता अंकुश सर? काय नाही, मजेत जायचं आता. सो चला. किती वाजले हो? 8 वाजले का? 7:45 वाजले. तर आता वाजलेत 7:45 आणि आपण पुण्यातून कितीला निघालतो? पुण्यातून आपण 4:30. 4:30ला निघालो होतो. थंडी तर ऍक्च्युली लई आहे आज. बघू शकता तुम्ही गड्याच्या दिशेने. आणि कोण केले? दुर्गवीर प्रतिष्ठान. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या त्यांच्याकडून हे पाट्या वगैरे लावलेल्या आहेत. सो आता जाऊया आपण. हे बघा, हे अशीच वाट आहे, डायरेक्शन दिलेलं आहे. सो जाऊया. वाट जाण्याची इकडंच आहे तो मुरगगड. आणि अशीच वाट आहे आपली नॉर्मल. पुढे थोडंसं एवढं काय असं हार्ड नाही, अपडाऊन वगैरे नाही आहे, फ्लॅटच आहे. थोडं जवळ गेल्यानंतरच गडाच्या थोडंसं 1-2 टप्पे आहेत असे की थोडे हार्ड आहेत. बाकी तर इथून आपली रेग्युलरच वाट आहे, बघू शकता. आणि मेन म्हणजे हे असे रिबिन वगैरे बांधलेले आहेत का तर डायरेक्शन जाण्यासाठी रोड कसा काय. कारण इथे सगळं फ्लॅट आहे, कोणता रोड आहे कुठं जातो काही समजत नाही एवढं. बट इथल्या लोकलच्यानी किंवा जे पण कोणी आलेले आहे ट्रेकर्स, त्यांनी इथे रिबिन वगैरे लावलेले आहे. हे बघा, हा दुसरा बोर्ड आहे. इथं पण डायरेक्शन दिलेले आहे, या साईडने जायचं म्हणून. हे बघा मंडळी, हे करवंदाचं झाड आहे. आता आपल्याला सह्याद्रीमध्ये भेटतंच कुठं पण. आणि आता कच्चं आहे. हे फॉरेस्ट एरियामध्ये किंवा काय ट्रेक करताना वगैरे भेटतं. हे मोस्टली मे या जूनमध्येच खायला म्हणजे येतं त्याचं सीझन. आत्ता ते लागले, हिरवस आहे अजून. एक अशा पॉईंटला आहे, पुढे आलो आहे फॉरेस्टमधून ट्रेक करून. आता जवळ आलो आहे, 15 मिनिट लागतील अजून. मग इथं 2 रोड दिसत आहेत, पाऊलवाट बघू शकता. मळलेले पाऊलवाट आहे, इकडे एक इकडे. मग काहीच टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला. तर परत दुर्गवीर प्रतिष्ठानने असे पाटे लावलेले आहेत. हे बघा, किल्ले मृगगड म्हणजे इकडे डायरेक्शन दाखवलं आहे. तर चला आता या साईडला आपण आता जवळच आलो आहे आपण. हे बघा, मृगगड बघू शकता. आता याच साईडने आपल्याला तिथं जायचं आहे. तर दोन्हीच्या मध्ये गेलं ना आपल्याला चिमणी क्लाइम्बिंग आहे. एक शेवटचा टप्पा आहे, हार्ड आहे तो. सो ते आपल्याला आता चढायचं आहे.
फॉरेस्टमधून वरती आलोय पूर्ण. आता मी अशा एका पॉईंटला आहे जिथं चिमणी क्लाइम्बिंग लागते आपल्याला. आणि जो बेस्टचं विलेज आहे हे बघा, याच्या पुढच्या पाठीमागे आहे. पूर्ण असंच फिरून इकडे आलोय आपण. सो तर समोर जी बघताय हेच आहे चिमणी क्लाइम्बिंग. आणि दोन्ही साईडला रोप आहेत त्याच्या, बघू शकता. सो चला आता आपण जाऊया. हा शेवटचाच टप्पा इथला, तो वरती चढायचा आणि हे इथे चिमणी क्लाइम्बिंगचा. आता चढतोय आपण वरती. हे बघा रोप आहेत बांधलेले. आता सपोर्ट घेऊनच आपण वरी जाऊ शकतो. खाली बघा. सो मंडळी आता आलोय वरती चिमणी क्लाइम्बिंग करून. आता आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला मॅप दिसेल गडाचा. सो आता आपण बघूया ते मॅप. हे बघा बघू शकता. हे आपण बेलीव सावे गावातून हे पूर्ण फॉरेस्ट ट्रेकिंग करून आलोय. आता इथं आल्यानंतर हे दगडाच्या कोरलेल्या पायऱ्या भेटतील आपल्याला. झाल्यानंतर इथे पादुका आहे, म्हणजे हा समोरचा पार्ट आहे तो. ठीक आहे, हा पादुका झाला. तर इकडे गुहेकडे जाण्याचा मार्ग, म्हणजे हे इकडे जाते. हे समोर गुहा आहे या साईडने, गड पूर्ण वरती आहे. तर ही गुहा आपण एक्सप्लोर केल्यानंतर वरती जाऊया आपण. वरती काय गोष्टी आहेत काय नाही सगळं बघूया. तर गेल्यानंतर आपल्याला जो त्याचे अवशेष आणि पाण्याचे टाके भेटतील. तसेच किल्ल्याचाही बाले किल्ला आहे, ते काय जे अवशेष आहेत त्या सगळ्या गोष्टी, इथं पाण्याचे टाके आहेत. बघूया आपण किती प्रॉपर आहेत वरती गोष्टी सगळ्या की नाही आहे. चला आता पहिले इकडे पादुका बघूया आपण. ते पादुका दिलेले आहेत, तर कोणाचे आहेत एक्झॅक्ट नाही माहिती आपल्याला. आहे तिथे पादुका. चला आता वीर प्रतिष्ठान म्हणून आहेत आणि गड संवर्धन ह्या सगळ्या गोष्टी ते दुर्गवीर प्रतिष्ठान करतात. आणि इथं जे रोप पण आपण बघितलं आता चिमणी क्लाइम्बिंग करताना ते लावलेले यांच्या मार्फतच लावलेलं आहे. इथे बघू शकता, काय अपघात वगैरे होऊ नये म्हणून. गुहेच्या दिशेने जाऊ आणि तर पूर्ण कोरलेल्या पायऱ्या येतात. सो रिस्की आहे पण जाऊया आपण. सो चला. आपण तिकडून आलोय पूर्ण. अंकुश थांबलेला आहे सो गुहा बघण्यासाठी. जर तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल ट्रेकिंगचा तर नका येऊ इकडे, खूप रिस्की आहे. बघा हा पट्टा आहे पूर्ण आणि जास्त रुंद पण नाही आहे, ही छोटासाच आहे. हे बघा इथे तर काहीच नाही आहे धरण्यासाठी. जर तुम्हाला खाली पडलं तर पूर्ण एक्सपिरियन्स असेल ट्रेकिंगचा तरच या इकडे, नाहीतर नका येऊ, सळोवरी जावा. सो चला आता आपण गुहा. तर आता आलोय आपण गुहेपाशी आणि इथे बघण्यासाठी काय तर आता पाणी तर नाही आहे, इथं पाण्याचं टाकेच दिसतंय बघू शकता. आणि इथे हे खळगे दिसत आहेत. आय थिंक काय खळगे इथे, आता तुमच्याकडे काय म्हणतायत माहीत नाही आहे, याला खळगे बोलतात. तर चला आता आपलं गुहा एक्सप्लोर करून झालेला आहे आणि पाठीमागे पाण्याचे टाके आहे. सो आता जाऊया आपण वरती. सो चला.
जर तुम्हाला नसेल एक्सपिरियन्स तर येऊ नका, कारण एक्सपिरियन्स असेल ट्रेकिंगचा तरच या. ही वाट खूप अवघड आहे. सो चला जाऊया आता आपण. आता वरती आल्यानंतर बघू शकता भौतिक मारुती दिसतोय. हा मंदिर आहे, कोरलेला मूर्ती आहे. तर मंडळी वरी आल्यानंतर पहिल्यांदाच तटबंदी दिसेल आपल्याला. हे पण पडक्या अवस्थेतच आहे. सो आलोय आपण वरती. आता पाहूया इथे काय काय गोष्टी आहेत, काय अवशेष आहेत. हेच बघू शकता वरती आल्यानंतर राईट साईडलाच लागेल तुमच्या. इथे आहे शिवलिंगाची मूर्ती, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि भवानी मातेंची काहीतरी मूर्ती आहे इथे. तर वरती आल्यानंतर राईट साईडला बघितलं असाल तुम्ही शिवलिंग आणि भवानी मातेची मूर्ती आहे. चला त्याचं दर्शन घेतलंय आपण. आता या साईडला बघूया काय काय आहे. तर आता इथं आल्यानंतर तुम्हाला हे बघा त्या काळात बांधलेलं आहे. हे पाण्याचं टाकी पूर्ण दगडामध्येच बांधलेलं आहे आणि दगडाचं बांधकाम म्हणजे एकदम मजबूत असतं, अजून टिकलेलं आहे. आणि इकडे जाण्यासाठी हे पायऱ्या आहेत. तर आत्ता ते बंद केलेले आहेत. सो अजून एक बघू शकता इथे पण छोटं पाण्याचं टाकं आहे. जे टाकी आहेत जी मेन त्याच्या अपोजिट साईडलाच ते जो त्याचे अवशेष वगैरे होते. सो हे बघू शकता. आणि इथे समोर जे आहे आता समोर दाखवतो तुम्हाला बाले किल्ला. पूर्वी पायऱ्या आहे तिथे वरती आल्यानंतर जो त्याचे अवशेष वगैरे होते या गोष्टी इथे आहे. बाले किल्ला आत्ता आपण जिथं आहे ते. सध्याची जी कंडिशन आहे इथली किल्ल्याची तर चांगलीच आहे बघायला गेलं तर, कारण इकडे गड मोहीम कंटिन्यू होत असते. बाले किल्ला त्यानंतर इथे बघू शकता हे दोन पाण्याचे टाके आहेत. सो तिकडून पण जाण्यासाठी स्टेप्स आहेत. कोरीव नाहीत बरं नॉर्मल आहे. लक्षात नाही येते की इकडे पाण्याचे टाके आहेत. स्टार्टिंगला आम्हाला पण तसंच झालं. सो आपण मॅपनुसार बघितलं, पुढे आल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की तर पाण्याचे टाके आहेत. आणि याच्याच एक्झॅक्ट पाठीमागे म्हणजे बाले किल्ल्याच्या समोर तर तिकडे बघू शकता तो आहे ते वाड्याचे अवशेष ते बघू शकता. आणि हे जे बघताय तुम्ही समोर इथे हे आहे जोत्याचे अवशेष. अशा काहीतरी वास्तू आहे तिथल्या. सो तर हे बघू शकता हेच आहेत पाण्याचे टाके. सो
आणि इथे एक छोटा पाण्याचा टाका आहे. तर मंडळी हे आहे जागा, बघू शकता पोस्ट होल. म्हणजे माझ्या मते बहुतेक आता इथे समोर बघू शकता तुम्ही, हे बघा सपोर्ट देण्यासाठी असे होल केलेले आहेत. हे बघा प्रत्येक ठिकाणी कॉर्नरला वगैरे आहेत. सो अशा काहीतरी गोष्टी आहेत. मग ते पोस्ट होल म्हणजे ते सपोर्ट देऊन वरती काहीतरी टाकून बसण्यासाठी किंवा काही गोष्टी असतील त्या काळातलीच हे पण वास्तूच राहिलेली आहे. सो झालं आहे आता, पण शेवटच्या टोकाला आहे जिथं पोस्ट होल आहे, तिथंच एंड होतो किल्ल्याचा. आणि इकडे बघू शकता आपला भगवा मस्त फडकत आहे. हे गडाचं बेस विलेज आहे जिथून आपण ट्रेक चालू केला होता. आणि या साईडला म्हणजे राईट साईडला पाताळगंगा नदी आणि समोर फल्याण गाव आहे. सो हे पूर्ण पाताळगंगा नदीचं पात्र आहे, बघू शकता. तिथे पण गाव आहे. आणि हे आपण इकडून या साईडनंच आपण ट्रेक चालू केला होता. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. कसं वाटतंय अंकुश सर ट्रेक करून? मस्त वाटतंय का? महाराजांचे गड किल्ले एक्सप्लोर केले की मस्तच वाटणार. मग काय, या किल्ल्याला बांधण्याचं कारण म्हणजे तर हा किल्ला पूर्ण मोक्यावर आहे, बघू शकता. हे समोर उंबरखिंड आहे, इकडं वाघदरी आहे आणि या साईडला आता इकडे तैलबैला आहे, सरसगड आहे, त्याच्यानंतर इकडं कोरीगड आहे. सो या सगळ्या गडावर नजर ठेवण्यासाठी तो बांधला होता. आणि त्या काळात त्याचं मेन म्हणजे याला असं मानलं जातं की वॉच टावर म्हणून यूज केलं होतं. म्हणजे जसं की समोर जे आपले गड किल्ले आहेत त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला केला होता. सो तर मंडळी आपला आजचा ट्रेक सक्सेसफुल झालेला आहे. मृगगड एक्सप्लोर केलेला आहे. शेवटचे 1-2 टप्पेच आहेत तेवढे हार्ड आहेत. जो गुहेकडे जाते वाटते एक, आणि जो चिमणी क्लाइम्बिंगचा आहे तो एक आहे. सो आता आपण इथून निघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय 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 बाय. भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.